एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील मनेगाव धोंडवीर नगर साठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना ही 22 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत राबवूनही फिल्टर प्लांट पासूनची पाईपलाईन जुनीच असल्याने वारंवार ती पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत असल्याने या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। तसेच वारंवार फुटत असलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी लागणारा पैसा आणि वेळ फुकट खर्च होत आहे। त्यामुळे मनेगाव धोंडवीर नगर पाटोळे आणि रामनगर या 4 गावांना रोटेशन नुसार 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतो। मात्र या समस्येमुळे येथील नागरिक त्यापासूनही वंचित राहत आहे। गावाव्यतिरिक्त वाड्यां वस्त्यांवरील ग्रामस्थ तसेच मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। पिण्याच्या पाण्याची सोय या एकमेव योजनेवर अवलंबून असल्याने ग्रामस्थांना दररोज किमान मानसी 40 लिटर पाणी मिळणे अपेक्षित असताना 8 दिवसातून संपूर्ण कुटुंबास साधारणपणे 700 ते 800 लिटर पाणी मिळणेही या समस्येमुळे दुरापास्त झाले आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे। चालू परिस्थितीत ग्रामस्थांना 50 रुपयास 200 लिटरचा ड्रम प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे। जुन्या दापूर रस्त्यावरील तेलमाता ते दापूर फिल्टर प्लांट पर्यंतच्या मुख्य पाईपलाईन जुनी असल्याने ती वारंवार फुटत असते। तसेच तेलमाता ते रामनगर असे 8 किलोमीटर पर्यंतची नवीन जलवाहिनीस त्वरित मंजुरी मिळावी व गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा या विषयाची मागणी पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी संबंधित विभागाकडे केली असल्याचे सांगण्यात आले। मी सरपंच ग्रामपंचायत पाटोळे इथून बोलत असून सध्या परिस्थितीमध्ये या उन्हाळ्यामध्ये पाटोळे, रामनगर, मनेगाव व धोंडवीर नगर या 4ही गावांना पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या 8 दिवसापूर्वी या गावांना पाणी आलं होतं। त्यानंतर अद्याप या ठिकाणी पाणी आलं नाही। या ठिकाणी भोजापूरचे मनेगाव पाणी पुरवठा योजना असून या योजनेमध्ये सद्यस्थिती चालू असलेली मनेगाव 22 गाव योजना मध्ये मनेगाव, धोंडवीर नगर, पाटोळे, रामनगर या ठिकाणी काही भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आले, परंतु तेलमाता ते दापूर व तेलमाता ते रामनगर या भागात जुन्या लाईन प्रस्तावित असल्या कारणाने ते करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे त्या लाईनवरती लोड येऊन जुन्या लाईन वारंवार फुटत असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या 4ही गावांचा पाणीपुरवठा अनेक वेळा खंडित होत असतो। त्या लाईनी फुटत असतात आणि त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा वेळेत होत नाही। पाणी आल्यानंतर मध्येच लाईन फुटते आणि त्यामध्ये एक दिवस लाईन दुरुस्त करण्यात जातो व त्यामुळे सर्व गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो। ही खूप दिवसाची बिकट परिस्थिती आहे आणि त्यासाठी आम्ही तेलमाथा ते दापूर प्लॅंट व तेलमाथा ते रामनगर या ठिकाणी 160 mm ची HDP लाईन टाकण्यासाठी पत्र ग्रामपंचायत पाटोळे देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आलेले, तसेच मनेगावच्या ग्रामपंचायतीने देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तरी सदरील पाईपलाईन दापूरपर्यंत त्वरित टाकून मिळावी व रामनगरपर्यंत देखील टाकून मिळावी जेणेकरून या 4ही गावांचा प्रश्न व्यवस्थितपणे सोडवण्यात येईल व लोकांची जी टंचाई पाण्याची आहे टंचाई ती भासणार नाही आणि म्हणून शासनाने याकडे विभागाने त्वरित लक्ष घालून या लाईन त्वरित मंजूर करावी त्यांना विनंती करण्यात येते। मनेगावच्या सरपंच स्वप्नाली सोनवणे, धोंडवीर नगरचे सरपंच सुनीता शिंदे यांनीही त्या दृष्टीने प्रयत्न केलेले असल्याचे सांगण्यात आले। एसएन न्यूज साठी सुरेश कपिले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत मनेगावसह 22 गावे योजनेचं काम चालू आहे।
ते काही काम अर्ध काम नवीन आहे, अर्ध काम जुनं आहे, त्यामुळं ते वारंवार फुटतं. गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपलब्ध होतो. तसं मणेगाव हा कायम दुष्काळी गाव आहे, त्याला पिण्याचा पाण्याचा कायम गंभीर प्रश्न उपलब्ध होतो. त्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी, जीवन प्राधिकरण योजनेच्या अधिकाऱ्यांनी त्याचं थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावं आणि गावाला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तो सॉल्व करावा. तर 8-10 दिवसांनी पाईपलाईन फुटल्यावर लोकांना आम्ही कोणत्या याची सहकार्य करायचं आणि तुम्ही काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा वेळेवर होत नाही, त्यामुळे लोकांच्या अडचणी निर्माण होतात. लोक वारंवार दुष्काळाला सामोरे जातात आणि तुम्ही जर पाईपलाईन व्यवस्थित करून दिली, नवीन पाईपलाईन करून दिली तर आम्हाला पण ग्रामपंचायतला पाणीपट्टी ते वेळेवर त्या लोकांकडून वसूल करता येईल आणि गावकरी आम्हाला सहकार्य करतील. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व लोक घरामध्ये आहे, त्यामुळे सर्वांना पाण्याचा प्रश्न उपलब्ध होतो आणि त्यामुळं एवढं सगळं जीवन प्राधिकरण योजनेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास न्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मणेगावसह 22 गाव पाणी पुरवठा योजनेच्या काम पूर्ण झालेले असून अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्णत्वास गेलेलं आहे. थोडं काम बाकी आहे, तेही लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. परंतु उन्हाळ्यासारख्या दुर्भिक्ष पूर्ण वातावरणामध्ये आज पाईपलाईनचं तेलमाथा ते दापूर फिल्टर प्लॅन्ट इथपर्यंतचं जी पाईपलाईन बाकी आहे 5 किलोमीटरची लाईन, त्या लाईनीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता यांनी त्वरित मंजुरी देऊन ती पूर्ण करावी आणि ती लाईन वारंवार फुटते आहेत आणि तो खर्च जो आहे रिपेरिंगचा वारंवार ग्रामपंचायतींवर पडतो आहे. गेल्या 15 वाड्यामध्ये 4 वेळेस पाईपलाईन फुटली. येणारा जो 10,000चा खर्च आहे तो दोंडवीरनगर, मणेगाव, पाटोळा आणि रामनगर या 4 गावांवर पडतो आहे. या परिस्थितीमध्ये माझी अशी एक विनंती आहे की ती पाईपलाईन त्वरित पूर्ण करावी आणि आमच्या गावांना चांगल्या प्रकारचा पाणी पुरवठा करावा, अशा प्रकारचं आवाहन मी दोंडवीरनगर गावात